यानंतर पुढची महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून नितेश राणे रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला आलेले आहेत। महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयात त्यांची भेट झाली। कणकवलीतील पराभवावर चर्चा होणार आहे। नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांची भेट होणार आहे। नगरपंचायतींच्या निकालानंतर कणकवलीतील पराभवावर चर्चा करण्यासाठी नितेश राणे हे रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला आलेले आहेत। महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यालयात दोघांची भेट होणार आहे। तसंच कणकवलीमध्ये पराभव का झाला यावर चर्चा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांची कणकवलीतल्या पराभवावर चर्चा होणार असल्याचं समजतंय, काय अधिक माहिती? कणकवलीमध्ये जे प्रकरण झालं आणि त्याच्यानंतर राणे बंधूंमध्ये एकमेकांवर टीका टिप्पणी आजच नितेश राणे यांनी जे विधान केलंय त्या सगळ्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांची आजची ही भेट आहे की त्याची एक शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे काही वेळांपूर्वी रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया सुद्धा फार मोठी आहे। खासदार नारायण राणे यांनी प्रचारामध्ये भाजपाच्या उघड पद्धतीने यायला हवं होतं आणि ते आले नाहीत, याचा फटका भाजपाला बसल्याचा आरोपच थेट आता रवींद्र चव्हाणांनी केलाय। या सगळ्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांची रवींद्र चव्हाणांबरोबरची आजची भेट ही फार महत्वाची आहे। एका बाजूला कोकणामध्ये एकनाथ शिंदेना ज्या पद्धतीने यश मिळालेलं आहे आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण या इथल्या नगर परिषदेमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने निलेश राणे यांना यश मिळालेलं आहे, कुठे ना कुठेतरी भाजपाच्या पराभव हा दिवाळी झालेला आहे आणि कदाचित या संदर्भातला खुलासा करण्यासाठी नितेश राणे रवींद्र चव्हाणांच्या भेटीला आले अशी एक शक्यता आहे। त्या दोघांमध्ये एक अँटी चेंबरमध्ये आता बैठक सुरू आहे। नेमक्या या भेटीनंतर ना काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं गरजेचं आहे। पण तुर्तास सध्या या दोन्ही नेत्यांची बैठक सुरू आहे। या दोन्ही नेत्यांच्या बैठकीमध्ये कणकवलीतल्या प्रभावावर चर्चा होणार आहे। मात्र निवडणुकीपूर्वी नेमकं काय झालं होतं? राणे कुटुंबामध्ये नितेश राणे आमने सामने आले होते। निलेश राणेंनी तर रवींद्र चव्हाणांवर सुद्धा थेट आरोप केले होते आणि त्यात नारायण राणे यांनी कोणती भूमिका घेतली नव्हती असंही दिसून आलं होतं। त्यामुळे या सगळ्यामध्ये नारायण राणे यांच्यावर थेट नाराजी व्यक्त होऊ शकते का रवींद्र चव्हाणांची? यांच्या नितेश आणि निलेश हे कौटुंबिक वाद होता आणि त्या कौटुंबिक वादाचा एक परिणाम म्हणून निवडणुकीमध्ये झाला। पण याचा परिणाम भाजपाला भोगावा लागलेला आहे। भाजपाचा तिथला पराभव हा कुठेतरी दिवारी लागल्याचं दिसून येतं। विशेषतः रवींद्र चव्हाण यांच्या जास्त दिवार लागलाय, कारण की रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांनी आवर्जून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लक्ष घातलं होतं आणि याच ठिकाणी तिथे पराभव हा भाजपाचा होणं कुठे ना कुठेतरी नाराजी दिसून येते आणि यामुळेच कदाचित नितेश राणे हे काही खुलासा करायला नारायण राणेंकडे आले आहेत का असं म्हटलं जातं। नक्की, धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।